नमस्कार. RRC नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात मी नेहा आपलं सगळ्यांचं स्वागत करते. अशा आहेत आजच्या हेडलाईन्स. हेडलाईन्स प्रायोजक RRC ब्रॉडबँड, अकोल्यातील सर्वात स्वस्त आणि वेगवान कनेक्शन. मूर्तिजापूर येथे 2 लाचखोर पोलिसांना ACBचा दणका, तर यवतमाळमध्ये महसूलच्या दोघांनी घेतली बारमध्ये लाच. गॅस सिलेंडरचा तुटवडा की तांत्रिक बिघाड, मोठ्या प्रमाणात ब्लॅक मार्केटिंग, प्रशासनाचा दावा फोल, एजन्सी बाहेर ग्राहकांच्या रांगा. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतील भ्रष्टाचार उघड, निकृष्ट कामामुळे ओबेरॉय कन्स्ट्रक्शनवर कारवाईची मागणी आली समोर. बोगस पत्रकार रविराज मोरे यांच्यावर किती गुन्हे, आमदार प्रकाश भारसाकडे यांच्या आरोपाने पितळ पडले उघडे. मनपा शाळेचा ऐतिहासिक डंका, शिष्यवृत्ती परीक्षेत 8 विद्यार्थ्यांचे यश, वर्षाला मिळणार 12,000ची शिष्यवृत्ती. आता सविस्तर बातम्या. अवैध दारू विक्रीकडे दुर्लक्ष करण्यासाठी लाच मागणाऱ्या 2 पोलीस कर्मचाऱ्यांना अँटी करप्शन विभागाने जाळ्यात ओढले आहे. मूर्तिजापूरचे रडके आणि कानडे यांना 2,000ची लाच घेताना ताब्यात घेतले गेले. तर या प्रकरणात अजून कोणी पैसे मागत होते काय याचा तपास अँटी करप्शन विभाग करत आहे. मूर्तिजापूर ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ग्राम अनभोरा येथे हा प्रकार उघडकीस आला. संबंधित बीट जमादार कानडे आणि रायटर ज्ञानेश्वर रडके यांनी अवैध दारू विक्रीकडे दुर्लक्ष करण्यासाठी तक्रारदाराकडे सुरुवातीला 3,000 रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे. याबाबत तक्रारदाराने अकोला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. तक्रारीची पडताळणी केल्यानंतर दोन्ही कर्मचाऱ्यांनी लाच मागितल्याचे स्पष्ट झाले. दरम्यान चर्चेनंतर हा व्यवहार 3,000वर 2,000 रुपयांवर ठरल्याची माहिती तपासात समोर आली. दरम्यान ACBचे पथक आरोपींना रंगेहात पकडण्यासाठी तयारीत असताना कारवाईची चाहूल लागल्याने संबंधित पोलिसांनी पैसे स्वीकारण्यात टाळाटाळ केल्याचे समोर आले आहे. मात्र अकोला ACBने तत्काळ कारवाई करत पोलीस उपअधीक्षक मिलिंद बहाकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक इंगडे यांच्या पथकाने दोन्ही कर्मचाऱ्यांना ताब्यात घेतले. या कारवाईमुळे पोलीस विभागाची प्रतिमा पुन्हा एकदा प्रश्नचिन्हाखाली आली असून या संपूर्ण प्रकाराचा पुढील तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून सुरू आहे. यवतमाळ जिल्हाधिकारी कार्यालयातील 2 महसूल सहाय्यकांना लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडला आहे. भोगवतदार वर्ग 2 ची जमीन वर्ग 1 मध्ये करण्यासाठी 50,000 रुपयांची लाच स्वीकारताना ही कारवाई करण्यात आली. ही कारवाई आज सायंकाळी स्टेट बँक चौकातील एका बारमध्ये करण्यात आली. यवतमाळ जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल सहाय्यक गोपाल मोहाडे आणि राहुल कुईटे अशी लाच स्वीकारणाऱ्या दोन्ही कर्मचाऱ्यांची नावे आहेत. कळंब तालुक्यातील वर्ग 2 ची जमीन वर्ग 1 मध्ये करण्यासाठी शासनाचा नजराणा भरल्यानंतरही आदेश काढण्यासाठी या दोन्ही तक्रारदाराकडून 75,000 रुपयांची मागणी केली होती. मात्र तडजोडीअंती 50,000 रुपयांवर व्यवहार ठरला. दरम्यान तक्रारदाराने या प्रकरणाची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली. त्यानुसार आज सायंकाळी 4 ते 4:30 वाजण्याच्या सुमारास स्टेट बँक चौकातील एका बारमध्ये पैसे देण्याचं ठरलं होतं. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक अभय आस्टीकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अर्जुन घनकट आणि पथकाने सापळा रचत तक्रारदाराकडून 50,000 रुपयांची लाच स्वीकारताना दोन्ही महसूल सहाय्यकांना रंगेहात पकडलं. या प्रकरणी पुढील कारवाई उशिरापर्यंत सुरू होती. राहुल वासनिक, RRC न्यूज, यवतमाळ. गॅस सिलेंडर मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे, त्यामुळे पॅनिक होण्याचे कारण नाही असे प्रशासनाकडून सांगितले जात आहे. परंतु वस्तुस्थिती वेगळीच आहे. ग्राहकांना ऑनलाईन ऑफलाईन बुकिंग करण्यात येत आहेत. 2-3 दिवसांपासून काही कंपन्यांचे बुकिंग नंबर बंद आहेत. संबंधित क्रमांकावर ग्राहकांना प्रतिसाद मिळत नाही, तर दुसरीकडे गॅस एजन्सीवर ग्राहकांची रांग लागलेली दिसते. गॅसची कृत्रिम टंचाई निर्माण होऊ नये म्हणून जिल्हास्तरीय पथके निर्माण केल्याचे शासन स्तरावर सांगितले जात आहे. मात्र प्रत्यक्षात अकोला शहरात नागरिकांना गॅस सिलेंडर मिळवण्यात अडचणी येत आहेत. काही ग्राहकांनी RRC न्यूजकडे आपली वेदना सांगितली. जादा दराने सिलेंडर विक्री करून ग्राहकांवर आर्थिक भुर्दंड लादला जात असल्यास जिल्हा प्रशासनाने त्याची दखल घ्यावी आणि कथित गैरप्रकार थांबवावे अशी मागणी केली जात आहे. काही ठिकाणी ग्राहकांचे बुकिंग घेतले जात नसल्याची माहिती आहे.
शहरातील अनेक गॅस एजन्सीवर सकाळी गॅस सिलेंडरसाठी रांगा लागल्याचे चित्र आहे. काही ठिकाणी अतिरिक्त पैसे द्यावे लागत असल्याची ओरड आहे. 933च्या सिलेंडरसाठी 1100 ते 1200 रुपये खर्च करावे लागत असल्याची ओरड असून पुरवठा विभाग काय करतोय असा प्रश्न उपस्थित होत आहे. लागत नाही म्हणजे बंद करून ठेवलेला आहे त्यांनी. किती दिवस झाले? झाले 2-3 दिवस झाले. तुम्ही ट्राय ट्राय करून आलो आम्ही, हां तर त्याच्यामुळे लागत नाही. राज्यातील महत्वाकांक्षी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतील बाबुळगाव, गुडदी, आलियाबाद, घुसर या 11 किलोमीटर लांबीच्या रस्त्यांच्या बोगस काँक्रिटीकरणावर प्रश्न उपस्थित होत आहे. या रस्त्याच्या दुरुस्तीचे आदेश ओबेरॉय कन्स्ट्रक्शन यांना देण्यात आल्याची माहिती कार्यकारी अभियंता उमेश वानखडे यांनी दिली. म्हणजेच काम निकृष्ट झाल्याचे एक प्रकारे सिद्ध झाले असून कंत्राटदार काळ्या यादीत टाकण्यात का येत नाही अशी विचारणा होत आहे. बाबुळगाव ते घुसर या 21 कोटीच्या सिमेंट रस्त्याच्या निकृष्ट कामाबद्दल कंत्राटदाराला ब्लॅकलिस्टेड न करता थेट त्यांच्याकडून दुरुस्ती करण्यात येत असून ती कितपत टिकणार असा प्रश्न उपस्थित होत आहे. या रस्त्याची दुरुस्ती होत असताना मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचे कार्यकारी अभियंता यांच्यावर कोणाचा दबाव आहे असा प्रश्न उपस्थित होत असून कंत्राटदाराला थेट ब्लॅकलिस्टेड का करण्यात येत नाही अशी विचारणा आता सुरू झाली आहे. रस्त्याचे निकृष्ट काम झाले असताना पूर्ण रस्ता नव्याने करण्याची गरज आहे. पण ओबेरॉय कन्स्ट्रक्शनला वाचवण्यात लोकप्रतिनिधीचा हात असल्याची चर्चा रंगली आहे. तसा दबाव मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या अधिकाऱ्यांवर असल्याची माहिती असून रस्ता दुरुस्तीचा आदेश दिल्याची माहिती मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचे कार्यकारी अभियंता उमेश वानखडे यांनी RRC न्यूज सोबत बोलताना दिली. पण कंत्राटदार कारवाईविषयी कार्यकारी अभियंता मूग का गिळून बसले असा प्रश्न विचारला जात आहे. सदर रस्त्याचे दोषदायित्व कालावधी अजून अद्याप चालू आहे आणि दुरुस्तीबाबत कंत्राटदारांना पत्रव्यवहार करण्यात आला आहे आणि त्यांनी दुरुस्तीचे काम हाती घेतलेले आहे. अद्याप दुरुस्ती पूर्ण व्हायची आहे. होळीनिमित्त मदत लेबर बाहेरगावी गेले होते. परत काम कालपासून सुरू झालेलं आहे आणि दुरुस्ती पूर्ण होईपर्यंत संबंधित ठेकेदाराकडून पुढील काय जे आहे करारनाम्याच्या अटी शर्तीनुसार कारवाई करण्यात येईल. काम दुरुस्तीचे प्रगतीपथावर आहे आणि काही ठिकाणी ओव्हरलोड ट्रॅफिकचा प्रॉब्लेम आहे कारण हा दर्यापूर, अकोट, तेलारा या साईडला शॉर्टकट रस्ता झालेला आहे. आपल्या अकोला शहराकरता पूर्व साईडला अकोला वळण रस्ता झाला आहे पण उत्तर साईडला वळण रस्ता अतिआवश्यक झालेला आहे कारण जे ट्रॅफिकचे शहरातील वाहतूक जी अकोट तेलारा मार्गे जाते ती ह्या मार्गाने बरेचदा या नवीन मार्गाने 5.5 मीटर रुंदीचा झाल्यामुळे वाहत आहे आणि या रस्त्याची भारवहन क्षमता जी स्टेट हायवे नॅशनल हायवेप्रमाणे नाही आहे. त्यामुळे काही ठिकाणी काळ्या मातीचा भाग असल्यामुळे डॅमेज झालेला आहे रस्ता. पण तरीसुद्धा कंत्राटदारांना सूचना दिलेल्या आहे ताबडतोब रस्ता दुरुस्ती करण्यात यावा. त्यानुसार कारवाई चालू आहे. फसवणुकीचे हे 420चे अनेक गुन्हे दाखल असलेल्या रविराज मोरे यांच्यामुळे जीवाला धोका असल्याचा आरोप सत्तारूढ भाजपचे ज्येष्ठ आमदार प्रकाश भारसाकडे यांनी गुरुवारी विधानसभेत केला. आमदार भारसाकडे यांनी हा पत्रकार सुपारी देऊ शकतो अशी शंका उपस्थित केल्यानंतर अकोला पोलीस, अकोट पोलीस या बोगस पत्रकाराच्या विरोधात काही कडक कारवाई करणार आहे की नाही अशी विचारणा होत आहे. स्वयंघोषित पत्रकार रविराज मोरे यांच्या विरुद्ध महाराष्ट्रातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये दाखल असलेल्या गुन्ह्यांची यादी पाहिल्यानंतर सामान्य नागरिकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाल्याची चर्चा अकोट शहरात सुरू आहे. डझनभर गुन्हे दाखल असतानाही संबंधित व्यक्तींविरुद्ध ठोस कारवाई का होत नाही असा सवाल आमदार भारसाकडे यांनी विधानसभेत उपस्थित केला. सुरक्षित बेरोजगार तरुणांना नोकरीचे आमिष दाखवून त्यांच्याकडून पैसे उकळणे आणि खोटे नियुक्तीपत्र देऊन फसवणूक केल्याचे आरोप पुढे येत आहेत. या प्रकारामुळे काही तरुण नैराश्यात गेल्याचे तर काही कुटुंबांची आर्थिक परिस्थिती गंभीर झाल्याचे बोलले जात आहे. एवढ्यावरच जो प्रिंट मीडिया आहे रविराज मोरे हेच काम करतात. त्याच्यामध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे की भारसाकडे यांना विष्णोई यांचा फोन आला पण तो कोणाला आला? शहर अध्यक्षांना आला. आता शहर अध्यक्षांना फोन आला त्याला सिक्युरिटी मिळाली आणि चॅनलवर नाव आहे
की आमदार प्रकाश भानसाखळे यांना 2 कोटी रुपये मागणी केली, म्हणजे कोणताही पुरावा नाही. आणि हा रविराज मोरे हॅबिच्युअल आहेत, हे पोलीसच्या रेकॉर्डवर आहे. पोलीस सहसा यांच्यावर कारवाई करायला जात नाही, अशी एक परिस्थिती आहे. म्हणून याची चांगल्या पद्धतीनं चौकशी होऊन यांना दंडित करावं अशी माझी विनंती आहे. का की यांच्यापासून मला विष्णू गँग माझा काय करणार आहे तो विषय वेगळा आहे, पण हेच माझी सुपारी देऊन माझा पूर्ण हे करणार आहे, त्याच्यात माझा आरोप आहे. आणि त्या दृष्टीनं याची चौकशी होऊन हे करावं एवढी आपल्याला विनंती आहे. माझी हक्कभंगाची सूचना लावली त्याबद्दल आपला आभारी आहे. धन्यवाद. ठीक आहे, या संदर्भातली माहिती मागवली जाईल आणि पुढची कारवाई करू. अकोटचे आमदार प्रकाश भानसाखळे यांनी गुरुवारी राज्य विधानसभेत गंभीर आरोप करत अकोटमधील स्वयंघोषित संपादक रविराज मोरे यांच्याविरुद्ध हक्कभंग प्रस्ताव दाखल केला. मला बिश्नोई गँगकडून कोणतीही धमकी आलेली नाही, मात्र अकोटचा स्वयंघोषित संपादकच रविराज मोरे माझी सुपारी देत आहे का, असा खळबळजनक सवाल त्यांनी सभागृहात उपस्थित केला. या विषयावर मुंबई, अकोट आणि अकोला पोलीस काही तपास करणार आहे की नाही, अशी विचारणा आता सुरू झाली आहे. आमदार विधानसभेत सुपारीबाज लोकांमुळे त्रस्त असतील तर सामान्य जनतेला वाचविणार कोण, अशी विचारणा आता होत आहे. रविराज मोरे यांच्या मोबाईलचे मागील 1 वर्षाचे कॉल डिटेल तपासण्याची मागणीही पुढे येत आहे. त्यातून काय कथित गँगमध्ये आणखी कोण सहभागी आहे, तसेच ब्लॅकमेलिंग व खंडणी संदर्भातील व्यवहारांचे धागेदोरे समोर येऊ शकतात, अशी चर्चा अकोट शहरात रंगली आहे. शहरातील एका नामांकित चिट फंड कंपनीने बीसीच्या नावाखाली गुंतवणूकदाराची रक्कम अडकवून ठेवल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी खदान पोलीस स्टेशनमध्ये लेखी तक्रार दाखल करण्यात आली असून कंपनीच्या संचालकांविरोधात फसवणुकीचे आरोप करण्यात आले आहेत. पोलीस व सेल टॅक्स विभागाने ही कारवाई करण्याची मागणी महिलांनी केली आहे. साईराज कुरेज प्रायव्हेट लिमिटेड अकोला या कंपनीविरुद्ध ही तक्रार दिली आहे. जया देशमुख या तक्रारदाराने आणि त्यांच्या ओळखीच्या ग्राहकांनी या कंपनीच्या विविध चिट ग्रुपमध्ये गुंतवणूक केली होती. मात्र गेल्या काही महिन्यांपासून बीसीचे ड्रॉ काढणे बंद झाले होते. ग्राहकांना त्यांची हक्काची रक्कम देणे कंपनी टाळाटाळ करत आहे. गेल्या 21 महिन्यांपासून नियमित भरणा करूनही कंपनीने गुंतवणुकीची कोणतीही अधिकृत पावती किंवा पासबुक दिलेले नाही, असा खळबळजनक आरोप करण्यात आला आहे. तक्रारदार आणि त्यांच्या ग्राहकांचे स्वाक्षरी केलेले कोरे चेक सध्या कंपनीकडे आहेत. या धनादेशाचा भविष्यात गैरवापर होऊ शकतो, अशी भीती सौ देशमुख यांनी व्यक्त केली असून ते चेक परत मिळवण्याची मागणी केली आहे. कंपनीत बेकायदेशीर व्याजाचे व्यवहार चालतात आणि गुंतवणुकीचे पैसे मागितले असता वेगवेगळे नियम सांगून फसवणूक केली जाते, असेही तक्रारीत म्हटले आहे. मिळालेल्या माहितीनुसार या कंपनीविरोधात अनेक गुंतवणूकदारांनी वेगवेगळ्या पोलीस स्टेशनमध्ये फसवणुकीच्या तक्रारी केल्या आहेत. आर्थिक आणि मानसिक त्रास सहन करावा लागत असल्याने सौ देशमुख यांनी खदान पोलिसांना या प्रकरणात तातडीने हस्तक्षेप करून न्याय मिळवून देण्याची मागणी केली आहे. खदान पोलीस या अर्जाची दखल घेऊन पुढील कायदेशीर कारवाई काय करतात याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. मी 2 जानेवारीमध्ये इथं कंप्लेंट केलेली आहे. GST ऑफिसला कंप्लेंट केलेली आहे. खदान पोलीस स्टेशन खदान परिसरातील साईराम कुरीज इथे मी बिस्या टाकल्या होत्या. त्याच्या बिस्या मी कॅन्सल करून त्यांच्या पोलीस स्टेशनला ऑलरेडी कंप्लेंट झालेल्या असल्यामुळे मला ती बीसी कॅन्सल करून मी माझे पैसे वापस मागत आहे. अद्याप मला कोणत्याही न्याय मिळालेला नाही. मी प्रत्येक डिपार्टमेंटला जाऊन भेट देत आहे. त्यांना सांगत आहे. आज हे प्रशांत देशमुख यांना किडनीचा प्रॉब्लेम आहे. त्यांना ते बीसी कंटिन्यू करायची नाही आहे. त्यांना त्यांचा पैसा वापस पाहिजे. पैसा वापस करून त्यांना त्यांचा इलाज करायचा आहे. याच्यात खूप लोक सफर होत आहेत. यांनी माझ्या थ्रू बीसी टाकलेली आहे. ते GST ऑफिसला गेलेली आहे. GST ऑफिसला 3 महिने झाले मी चक्रा मारत आहे. तारखावर तारखा त्यांच्या हिशोबाने हे चालत आहे. आज फेक ॲग्रीमेंट केले त्यांनी, माझे चुकीचे चेक दिलेल्या याचा मिसयूज होत आहे. ॲग्रीमेंट चुकीचे हे केलेले आहे. सह्या चुकीच्या होत आहे. तर काय करायला पाहिजे मी अशा वेळेस? कोणताही डिपार्टमेंट याच्यात हस्तक्षेप करत नाही आहे. कोणताही अधिकारी याच्यावर हे करत आहे. याच्या मागे पाठीमागं घालत आहेत. पुढे मोठा स्कॅम होण्याची वाट पाहत आहेत का कोणाचा जीव जाण्याची वाट पाहत आहेत? हे शहरातील महानगरपालिकेच्या शाळांची गुणवत्ता खालवल्याची चर्चा नेहमीच होत असते. मात्र शिवसेना वसाहत येथील PM श्री मनपा उच्च प्राथमिक मराठी मुलांची शाळा क्रमांक 26 ने या सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे.
केंद्र शासन पुरस्कृत अत्यंत कठीण मानल्या जाणाऱ्या NMS परीक्षेत या शाळेच्या तब्बल 8 विद्यार्थ्यांनी यश मिळवून एक नवा इतिहास रचला आहे. तब्बल 12,000 रुपयांची वार्षिक स्कॉलरशिप या विद्यार्थ्यांना मिळणार आहे. या यशाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे हे सर्व विद्यार्थी आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील आहेत. अनेकांच्या पालकांचा उदरनिर्वाह मोलमजुरीवर अवलंबून आहे. घरात अभ्यासासाठी स्वतंत्र खोली नाही, साधे शैक्षणिक साहित्य नाही आणि विशेष म्हणजे स्वतःची मार्गदर्शक पुस्तकेही उपलब्ध नव्हती. अशा प्रतिकूल परिस्थितीत केवळ जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर या विद्यार्थ्यांनी हे यश खेचून आणले आहे. खाजगी कोचिंगला शाळेकडूनच चेकमेट शहरातील मोठ्या खाजगी शाळा हजारो रुपये फी आहे आणि महागडे कोचिंग क्लासेस लावूनही जे यश मिळवू शकल्या नाहीत ते या मनपा शाळेने कोणतीही फी न घेता करून दाखवले आहे. शिक्षकांनी स्वतः पुढाकार घेऊन विद्यार्थ्यांसाठी विशेष मार्गदर्शक साहित्य तयार केले. शाळेतच सरावासाठी अतिरिक्त तासिका घेतल्या. प्रत्येक विद्यार्थ्यांच्या शंकाचे वैयक्तिक पातळीवर निरसन केले. शाळेच्या विद्यार्थिनी श्रावणी नेसनेकर, दिव्या माळणकर, भक्ती टेकाडे, शोभा नेरकर, पद्मिनी नेवारे, आरती ठोंबरे, मानसी चांदोडकर या विद्यार्थ्यांनी यश संपादित केले. वर्ग शिक्षक विनय वाघ आणि मुख्याध्यापक राजू अवधूत यांनी यासाठी मोठे परिश्रम घेतले. आता या 8 विद्यार्थ्यांना 12वी पर्यंत दरवर्षी 12,000 रुपयांची स्कॉलरशिप मिळणार आहे. हे विशेष. आमचा सर्व अभ्यास वागसरांनी घेतला आणि आम्ही केला. PM श्री मराठी शाळा मनपा शाळा क्रमांक 26 इयत्ती 8वा वर्ग 28/12/2025 रोजी MNS परीक्षा इयत्ता 8वी अतिशय कठीण परीक्षा शाळेतून 16 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. त्यापैकी 8 विद्यार्थी आपले पात्र झाले व वर्ग शिक्षक श्री विनायक वाघ सर यांचासुद्धा कौतुक. अशा कठीण परीक्षेमध्ये सुद्धा त्यांनी आमच्या विद्यार्थ्यांना अतिशय कठीण शिक्षणामध्ये सुद्धा त्यांनी शिक्षण दिलं आणि आमचे 8 विद्यार्थी हे पात्र झाले त्यांचंही अभिनंदन. आणि हे जे विद्यार्थी पात्र झाले त्यांचंसुद्धा अभिनंदन, जे नाही झाले त्यांचंसुद्धा अभिनंदन. त्यांनाही पुढच्या बाई याच्यामध्ये पात्र व्हायचं आहे यासाठी त्याला शुभेच्छा. ही महानगरपालिकेची PM श्री मराठी मुलांची शाळा क्रमांक 26 ही गुणवत्तेच्या बाबतीत सगळ्यात पुढे असलेली शाळा महानगराची शाळा आहे. इथं पहिल्या वर्गापासून मुलाला स्पर्धा परीक्षेची तयारी केली जाते. 4थ्या वर्गाची स्कॉलरशिप परीक्षा, 5व्या वर्गाची स्कॉलरशिप परीक्षा, नवोदयची परीक्षा ह्या सगळ्या परीक्षाची आम्ही विद्यार्थ्यांकडून चांगल्या प्रकारे तयारी करून घेतो. वागसर हे मला असं वाटतं की चुकून शिक्षक झाले. विद्यार्थ्याप्रती त्यांचा जो भाव आहे की त्या पेशाबद्दल त्यांची जी असलेली आस्था आहे ही या रिझल्टमधून दिसून येते. त्यांनी त्यांची तब्येत व्यवस्थित नसल्यावर सुद्धा मुलांकडून एक्स्ट्रा क्लासेस घेऊन मुलांकडून चांगली तयारी करून घेतली आणि त्याचं हे फलित म्हणजे 8 विद्यार्थी या परीक्षेमध्ये जी अत्यंत कठीण समजली आलेली परीक्षा आहे या परीक्षेमध्ये 8 विद्यार्थी पात्र ठरले. ही एक सोपी गोष्ट नाही, कारण की या मुलाला कोणतीही ट्युशन नाही, या मुलांकडे कोणतेही मार्गदर्शिका नाहीत, कोणतेही गाईड नाहीत, घरून असा जसा पाहिजे तसा सपोर्ट नाही, घरी वातावरण नाही. एवढ्या सगळे निगेटिव्ह पॉईंट असल्यावरसुद्धा या पोरांनी हे यश संपादन केलं. याचं सगळं श्रेय मला असं वाटतं की वाघ सरांना आणि आमच्या सगळ्या टीमना आणि आमच्या शाळेच्या मुख्याध्यापकांना की जे हे वातावरण तयार करतात, मुलांना प्रोत्साहन देतात आणि मुलांकडून सगळ्या गोष्टी आम्ही करून घेतो. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी साध्य झाल्या. ही गोष्ट आहे, यापुढे सुद्धा अशाच प्रकारचे रिझल्ट आमची शाळा देण्याचा प्रयत्न करील ही मी इथं नमूद करू इच्छितो. संपूर्ण देशात सिलेंडर मिळत नसताना अकोट येथे 1 नाही तर 7 सिलेंडरचा झालेला स्फोट गंभीर आहे. कुठून सिलेंडर स्टोअर केले गेले आणि हा का केले गेले असा प्रश्न विचारला जात असून कोणत्या एजन्सीचे सिलेंडर स्फोटात होते याचा तपास पोलिसांना करावा लागणार आहे. अकोट शहरात MIDC परिसरातील लोहारी रोडवर होळकर कॉलनीत गुरुवारी सायंकाळी 7 गॅस सिलेंडरचा भीषण स्फोट झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. स्फोट इतका भयंकर होता की त्याचा आवाज दूरपर्यंत ऐकू गेला. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मिळालेल्या माहितीनुसार होळकर कॉलनीतील एका घरामध्ये ठेवलेले गॅस सिलेंडरचा अचानक स्फोट घेऊन आगीची भीषण घटना घडली. काही क्षणातच एकामागून एक असे 7 सिलेंडर फुटल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. स्फोटामुळे घराचे मोठे नुकसान झाले असून आसपासच्या घरांच्या काचा फुटल्याची माहिती आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस व अग्निशमन दल तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.
अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू केले. या घटनेमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून गॅस गळतीमुळे स्फोट झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अचानक झालेल्या या भीषण स्फोटामुळे होळकर कॉलनी व आसपासच्या परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. नागरिकांनी मोठ्या संख्येने घटनास्थळी गर्दी केली होती. इतके सिलेंडर एका ठिकाणी ठेवण्याचे कारण काय आणि त्याला आग कशी लागली हा संशोधनाचा विषय आहे. देशात सिलेंडर मिळत नसताना अकोट येथे 7 सिलेंडरचा स्फोट कसे हा गंभीर प्रश्न विचारला जात आहे. प्रमिलाताई ओक सभागृहावर पडणारा भार कमी व्हावा तसेच कलावंतांना सर्व सोयींनी युक्त सभागृह उपलब्ध व्हावे या अनुषंगाने नवीन सांस्कृतिक भवनाची निर्मिती रामदासपेठ परिसरात करण्यात आली. परंतु निर्माण कार्य लांबल्यामुळे स्थानिक रंगकर्मींनी त्याविरोधात आवाज उठवला. मात्र आता 90% काम पूर्ण झाले असे सांगितले जात आहे. पण हे सांस्कृतिक भवन कलाकारांसाठी रसिकांसाठी कधी खुले होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. नवीन सांस्कृतिक भवनाची निर्मिती प्रक्रिया बरीच रखडली, परंतु आता डिटेरियन तसेच अन्य सोयी सुविधा उपलब्ध झाल्या आहेत. त्यामुळे एखाद्या महिन्यात राहिलेली कामे पूर्ण होतील असे जिल्हा क्रीडा अधिकारी सतीशचंद्र भट यांनी सांगितले. जिल्हा क्रीडा कार्यालयामार्फत निर्मिती करण्यात येत आहे. संबंधित ठेकेदाराला उर्वरित काम 20 दिवसात पूर्ण करण्यास सांगितले आहे असे ते म्हणाले. मध्यंतरी आमदार रणधीर सावरकर यांनी सांस्कृतिक भवनाचा शुभारंभ लवकरच करू असे सांगितले होते. कोट्यवधी रुपये खर्च करून तयार होत असलेले हे सांस्कृतिक भवन कधी लोकांच्या उपयोगी पडेल असा प्रश्न विचारला जात आहे. केवळ कंत्राटदारांचे खिसे भरण्याचा उद्योग तर यातून होत नाही ना अशी विचारणा आता होत आहे. सांस्कृतिक भवन पूर्ण होताना कोणी नाट्यगृह देते का अशी ओरड मात्र नाट्यकर्मीमधून होत आहे. सर्व फॅशन प्रेमी महिला, पुरुष आणि तरुणांमध्ये सध्या कार्डिन कंपनीच्या सेलची जोरदार चर्चा सुरू आहे. या सेलला शहरवासियांचा इतका उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे की ग्राहकांच्या आग्रहाखातर हा सेल आता 13 मार्च ते 20 मार्च पर्यंत वाढवण्यात आला आहे. लग्नसराई आणि सणासुदीची मालिका लक्षात घेता शहराच्या अमृतवाडी येथे कार्डिन कंपनीचा हा शानदार डायरेक्ट फॅक्टरी सेल सुरू आहे. फॅशनच्या दुनियेत कार्डिन ब्रँडचे नाव आदराने घेतले जाते. विशेषतः तरुणांमध्ये या ब्रँडेड कंपन्यांची मोठी क्रेज आहे. विशाल रेंज एकाच छताखाली उपलब्ध आहे. जीन्स पॅन्ट, टी शर्ट, फॉर्मल शर्ट आणि पॅन्ट, 100% कॉटन शर्ट, स्टायलिश ट्राउझर आणि लग्नसराईसाठी खास आकर्षक कुर्ते उपलब्ध. महिलांसाठी खास साड्यांचे कलेक्शन जसे कांजीवरम, बनारसी, पैठणी, गडवाल, मंगलागिरी आणि कांजीपट्टू अशा विविध प्रकारच्या साड्यांचा समावेश आहे. 750 ते 1500 रुपयांच्या साड्या येथे फक्त 250 ते 300 आणि 350 रुपयात उपलब्ध. पुरुषांच्या कपड्यांवर विशेष बाय मोर गेट मोर ऑफर आहे. 1 कपडा खरेदी करा 1 फ्री मिळवा. 2 कपडे खरेदी करा 3 फ्री मिळवा. 3 कपडे खरेदी करा 5 फ्री मिळवा. सेलच्या पहिल्या दिवसांपासूनच ब्रँडेड कपडे इतक्या स्वस्त दरात मिळत असल्याने ग्राहकांची झुंबड उडाली आहे. अत्यंत रास्त दरात मनपसंत खरेदी करण्याची ही सुवर्ण संधी गमावू नका. स्टॉक संपण्यापूर्वीच अमृतवाडी येथील सेलला भेट द्या आणि आपल्या आवडीच्या कपड्यांची मनसोक्त खरेदी करा असे आवाहन कार्डिन सेलतर्फे करण्यात आले आहे. यवतमाळ जिल्ह्यात घरगुती गॅसच्या तुटवड्याबाबत पसरत असलेल्या अफवांमध्ये जिल्हा प्रशासनाने महत्त्वाची माहिती दिली आहे. जिल्ह्यात घरगुती LPG गॅसचा पुरेसा साठा उपलब्ध असून वितरण प्रक्रिया सुरळीत सुरू असल्याची माहिती जिल्हाधिकारी विकास मीना यांनी दिली आहे. गॅसचा काळा बाजार आणि साठेबाजी रोखण्यासाठी तालुका स्तरावर विशेष पथकेही नियुक्त करण्यात आली आहेत. अलीकडील काही दिवसातच गॅस सिलेंडरच्या उपलब्धतेबाबत काही ठिकाणी अफवा पसरल्याने नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी विकास मीना यांनी गॅस एजन्सी प्रतिनिधींसोबत बैठक घेऊन साठा आणि वितरण व्यवस्थेचा आढावा घेतला. जिल्ह्यात घरगुती LPG गॅसचा मुबलक साठा उपलब्ध असून नागरिकांना नियमितपणे गॅस सिलेंडरचा पुरवठा सुरू असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. नागरिकांना अखंडित पुरवठा व्हावा यासाठी तात्पुरत्या स्वरूपात व्यावसायिक गॅसचा पुरवठा बंद ठेवण्यात आला आहे आणि उपलब्ध साठा प्रामुख्याने घरगुती वापरासाठी राखून ठेवण्यात आला आहे. दरम्यान गॅस सिलेंडरची साठेबाजी आणि काळा बाजार रोखण्यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात विशेष पथके नियुक्त करण्यात आली आहेत. कोणीही साठेबाजी किंवा काळा बाजार करताना आढळल्यास आवश्यक वस्तू कायद्यांतर्गत कठोर कारवाई करण्यात येईल असा इशारा जिल्हाधिकारी विकास मीना यांनी दिला आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, अनावश्यक साठेबाजी टाळावी व प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे. राहुल वासनिक, RRC न्यूज, यवतमाळ.
सर्वांना जिल्हाधिकारी म्हणून माझं आव्हान राहणार आहे की आता आमच्या जिल्हा प्रशासन स्तरावर आढावा घेण्यात आला सर्व गॅस एजन्सी संदर्भात. प्रत्येक ठिकाणी पुरेसा साठा उपलब्ध आहे, पण पुढच्या पिरियडमध्ये साठा कमी होणार नाही किंवा त्याची स्कार्सिटी होणार नाही, त्यासाठी आपण व्यावसायिक पुरवठा बंद केलेला आहे. घरगुती पुरवठा प्रत्येक ठिकाणी चालू राहणार आहे. त्या संदर्भात आपल्याकडे बऱ्यापैकी साठा उपलब्ध आहे. महत्त्वाचं आहे या पिरियडमध्ये कोणीही कालाबाजारी नाही करणार आहे. या अनुषंगाने आपण दक्षता घेतलेली आहे. प्रत्येक तालुक्यामध्ये आपण पथक निर्माण केलेलं आहे. जर कोणतीही अशी गतिविधी दिसून आली ज्यामध्ये कालाबाजारी दिसून येत आहेत, लोक अननेसरी साठा करण्याचा प्रयत्न करत आहे, त्यांच्यावर आपण आवश्यक कमोडिटी ॲक्ट अंतर्गत आपण गुन्हा दाखल करणार आहे आणि सक्त कारवाई असे लोकांवर करणार आहे. माझ्या सगळ्यांना सूचना आणि आव्हान पण आहे की कोणालाही काळजी करण्याची गरज नाही. आपल्या जिल्ह्यामध्ये पुरेसा साठा उपलब्ध आहे आणि त्याच्या नियोजित रीतीने आपण वितरण चालू ठेवू. धन्यवाद. केंद्र सरकारने 7 मार्च 2024 पासून घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात अचानक 60 रुपयांची वाढ केल्यामुळे सर्वसामान्यांवर आर्थिक बोजा पडला आहे. सध्या दिल्लीत घरगुती गॅस सिलेंडर 940 रुपयांना मिळत आहे, तर महाराष्ट्रातील विविध शहरात हा दर 937 ते 946 रुपयांपर्यंत पोहोचला आहे. एकीकडे गॅसचा काळाबाजार सुरू असतानाच कमर्शियल गॅस सिलेंडरच्या दरातही 115 रुपयाची वाढ करण्यात आली आहे. अमरावती शहरात कमर्शियल सिलेंडरची किंमत आता 2000 रुपयांच्या आसपास पोहोचली आहे. केंद्र सरकारच्या कार्यकाळात गॅसच्या किमतीत वारंवार वाढ झाल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. यामुळे गृहिणींचे आणि मध्यमवर्गीयांचे बजेट पूर्णपणे कोलमडले आहे. या अन्यायी निर्णयाचा निषेध करण्यासाठी राज्यभर काँग्रेसतर्फे आंदोलन करण्यात येत आहेत. याचं शृंखलेख आज अमरावती शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करण्यात आली. गॅस सिलेंडरची दरवाढ रद्द करा, लाडक्या बहिणींना लुटणाऱ्या मोदी सरकारचा निषेध आणि नरेंद्र झाले सरेंडर अशा घोषणांनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसर दणाणून गेला. केंद्र सरकार आणि महागाईचा निषेध करण्यासाठी काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच चूल पेटवून त्यावर जेवण बनवले. आंदोलनापूर्वी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले, ज्यामध्ये वाढलेले दर त्वरित मागे घेण्याची मागणी करण्यात आली आहे. या आंदोलनाचे नेतृत्व अमरावती शहर काँग्रेस कमिटीचे शहराध्यक्ष बबलू शेखावत, माजी महापौर तथा विरोधी पक्षनेते विलास इंगोले आणि महिला काँग्रेस अध्यक्षा राज्यश्री वानखडे यांनी केले. या प्रसंगी मोठ्या संख्येने काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. शहरातील मुख्य गांधी रोडला लागून असलेल्या चांदशहा वली दर्ग्याजवळ महापालिकेच्या जागेवर पुन्हा उभारण्यात आलेले अनधिकृत दुकान महापालिकेने कारवाई करत पाडले आहे. अतिक्रमण हटवल्यानंतरही त्याच ठिकाणी पुन्हा बांधकाम केल्याने ही धडक कारवाई करण्यात आली. शहरातील अतिक्रमण धारकांची हिंमत इतकी वाढली आहे की महापालिकेने एकदा अतिक्रमण हटवल्यानंतरही पुन्हा त्याच ठिकाणी बांधकाम करण्याचे धाडस केले जात आहे. सिटी कोतवाली जवळील बिंदीघर नामक दुकानाचे अतिक्रमण काही दिवसांपूर्वीच महापालिका प्रशासनाने हटवले होते आणि त्यानंतर तिथे रस्ताही तयार करण्यात आला होता. असे असतानाही महापालिकेच्या या जागेवर पुन्हा दुकानाचे अतिक्रमण उभे करण्यात आले. हे दुकान पुन्हा उभारले गेल्यावर नागरिकांनी महापालिकेकडे तक्रारी केल्या होत्या. याची दखल घेत महापालिका आयुक्त डॉक्टर सुनील लहाने यांनी हे अतिक्रमण पुन्हा हटवण्याचे निर्देश दिले. त्यानुसार पोलीस संरक्षण या अधिकृत बांधकामावर कारवाई करण्यात आली. या मोहिमेत महापालिकेचा अतिक्रमण विभाग आणि पोलीस विभागाचे कर्मचारी सहभागी झाले होते. महापालिकेकडून वारंवार अतिक्रमण हटवले जाते, मात्र काही दिवसातच तिथे पुन्हा बांधकामे उभी राहतात. हे पाहता या जागेवर भविष्यात पुन्हा अतिक्रमण होऊ नये यासाठी महापालिकेने कठोर उपाययोजना कराव्यात अशी मागणी आता नागरिक करत आहेत. उन्हाळ्याचे दिवस सुरू होताच तापमान झपाट्याने वाढत आहे. वाढत्या तापमानामुळे लोकांना थंड पाण्याची गरज अधिक जाणवू लागली आहे. त्यामुळे शहरातील बाजारपेठांमध्ये मातीपासून बनवलेल्या मटक्या, माठ आणि रांजण यांची मोठ्या प्रमाणावर खरेदी होताना दिसत आहे. तापत्या उन्हामुळे अनेक नागरिक थंड पाण्यासाठी मातीच्या मटक्यांकडे वळताना दिसत आहेत. विशेषतः गरीब कुटुंबांसाठी मटका हा जणू थंड फ्रीजच ठरत आहे. मातीपासून हाताने बनलेल्या सुंदर मटक्या, माठ आणि रांजण बाजारात काळ्या व लाल रंगात आकर्षक स्वरूपात उपलब्ध आहेत. बाजारात छोट्या मटक्यांच्या किमती साधारणतः 200 ते 300 रुपयांपर्यंत आहेत, तर मोठ्या मटक्यांच्या किमती 700 ते 800 रुपयांपर्यंत पोहोचल्या आहेत. याशिवाय लग्न समारंभ आणि विविध प्रसंगांमध्ये वापरल्या जाणाऱ्या राजनालाही चांगलीच मागणी असून त्याच्या किमतीतही वाढ झाली आहे. उन्हाळ्याची तीव्रता वाढत असल्याने मातीच्या माठांची विक्री वाढली असून
कुंभार कामगारांनाही यामुळे रोजगार मिळत आहे. त्यामुळे पारंपरिक मातीच्या भांड्यांना पुन्हा एकदा बाजारात चांगले महत्त्व मिळताना दिसत आहे. आहे आणि या उन्हाच्या तापमानामध्ये थंड पाणी होण्यासाठी जी प्रत्येकाच्या घरामध्ये मटकी विकत घेतल्या जातात, तर मी इरविन चौकला इथे आलेली आहे. आपण विचारलेलं या काकांना की हे असे छान प्रकारे माडकं म्हणजे मटकी ठेवलेले आहेत ते कसे देतात. नमस्कार काका, मी स्मिता. आपलं नाव सांगाल का? माझं नाव किसन लिंगापूर. आणि किती वर्ष झाले तुम्ही हे इथे व्यवसाय करत आहे? हा व्यवसाय खूप जुना आहे मॅडम, कमसे कम 70 वर्ष झालेले आहे. पहिले त्या साईडला होता आणि इथे मटकी बनवता की मातीची बनवता की रेतीपासून बनवली जाते? नाही मातीचाच माल असतो, त्याला रेतीचा एक लावतो. रेती मातीमध्ये बोरियतचा माल आहे आणि साधी पण गुजरातचा माल आहे, पश्चिम बंगालचा माल आहे. लांब लांब माल येते आणि क्वालिटी राहते क्वालिटी आणि डिझाईनचा पण आहे. हा गुजरातमध्ये आहे, पश्चिम बंगाल आणि बोरियर आणि आपला भंडारा नागपूर या साईडचा माल आहे. तुम्ही ही जी मटकी विकता ही मटकी कोणती म्हणजे कसल्या भावाने राहतात? हा जो काळा माल आहे रेती मातीचा बोरीचा, हा वजनगडाचा नाक विकतो आणि 180 किलोचा फॅट आणि हे जे लाल लाल माठ आहे तुमच्यात हे साईज हा पश्चिम आणि ते डिझाईनचंच नाव गुजरात आहे 5 या साईज. फक्त अमरावती शहरामध्येच हा माल घेतला जातो की बाहेर ठिकाणी सुद्धा याला मागणी दिल्या जाते? काळे आणि लाल घालून त्यांची प्राईज आहे 800. हा माल इकडे वाटून देतात आणि गरिबांचा ज्या गोष्टीला फ्रीज म्हटल्या जातो तो असा काळा माठ आणि लाल माठ असे दोन प्रकारचे हे. आणि राजन पण इथे खूप होते, सुंदर होते राजन पण आहे. आणि त्यामध्ये आता लोक फार खरेदी करायसाठी गर्दी करतात आणि त्याच्यामुळे काय होतं की जे थंड पाणी प्यायची अशी हे असते आणि अशी छान अशी चव येते त्या पाण्याला, तर इथे अशी फार लोकांची अशी गर्दी होते. तर मी रिपोर्टर स्मिता टाले, RRC नेटवर्क. अमेरिका आणि इराणमधील युद्धजन्य परिस्थितीमुळे व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या पुरवठ्यात मोठी विस्कळीतता निर्माण झाली आहे. याचा थेट फटका हॉटेल, रेस्टॉरंट आणि ढाबा चालकांना बसत असल्याने अमरावतीत तीव्र संताप व्यक्त होत आहे. हॉटेल व्यावसायिकांनी सांगितले की व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या पुरवठ्यात व्यत्यय आल्याने त्यांच्या दैनंदिन हॉटेल कामकाजावर परिणाम झाला आहे. गॅसच्या कमतरतेमुळे स्वयंपाक प्रक्रिया विस्कळीत होत आहे आणि ग्राहकांना वेळेवर सेवा देणे कठीण होत आहे. प्रशासनाने उत्तर दिले आहे काय ते पाहूया. अधिकाऱ्यांनी सांगितले की व्यावसायिक सिलेंडरची कमतरता दूर करण्यासाठी प्रयत्न केले जातील. अलीकडच्या काळात व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या पुरवठ्यात व्यत्यय वाढत आहे आणि त्यामुळे हॉटेल, रेस्टॉरंट आणि इतर अन्नसेवा आस्थापनासाठी गंभीर आव्हाने निर्माण होत आहेत. हॉटेल व्यावसायिकांनी पुरवठा पूर्ववत करण्याची मागणी केली आहे. अमरावती रेस्टॉरंट लॉजिंग असोसिएशनचे सदस्य बिट्टू सलुजा, सारंग राऊत, अखिलेश राठी, आनंद भेले, अखिल चांडक, मयूर जिरापुरे, पंकज काळे, प्रकल्प चांडक, रोहित शर्मा, उदय बुक, मनीष खंडेलवाल, पियुष राठी, तेजस पोपट, समित साहू आणि इतर उपस्थित होते. जो इराक और इसराइल का जो युद्ध चालू है इसके परिणाम अपने देश में भी हुए और उस परिणाम को सभी लोग भुगत रहे हैं, जिससे कि हम होटल एसोसिएशन में इसकी ज़्यादा भुगतान हो रहा है. हमें गैस सिलेंडर की आपूर्ति जो आती है वो बिल्कुल बंद हो चुकी है. तो हमारा कलेक्टर साहब से निवेदन है कि हमें जो भी गैस आप कोटा है उसमें आधा कोटा करके भी हमें गैस दीजिए, जिसके कारण हमारी होटल शुरू रहे. और इसके कारण बाहर से भी जो लोग आते हैं उन्हें भी तकलीफ हो रही है. और हमारा जो होटल का स्टाफ है, अगर होटल आने वाले 2-3 दिन में मुझे ऐसा था 50-60% होटल शहर के अपने देश के बंद होने की कागार में दिख रहे हैं मुझे. तो हमारी जिलाधिकारी से निवेदन है कि हमें कुछ ना कुछ कोटा दे के हमारे होटल को चालू रखने की हमारे होटल को चालू रखने की उन्होंने ध्यान देने को ना, यही हमारी कलेक्टर साहब से निवेदन है. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज हम जिलाधिकारी साहब से निवेदन करने आए हैं. जो आज गैस की किल्लत
का एक संकट होटल एसोसिएशन पे पड़ा है, उसके लिए हम एक निवेदन करने आए जिलाधिकारी साहब से कि जो अभी त्रुटि हो रही है उससे हमारे होटल व्यवसाय पे पूरा ठप हो रहा है। अभी कुछ ही सिलेंडर, मतलब आजकल के ही सिलेंडर हमारे पास है और बाद में कुछ भी हमारे पास सिलेंडर की संख्या में नहीं है और आगे परिस्थिति है कि हमें होटल व्यवसाय बंद करने की कगार पे है। ऐसे समय हम उन्हें निवेदन करने आए हैं कि हमें जो सिलेंडर लगते हैं, पहले लगते थे, उससे आधा ही कोटा क्यों ना दे, कम से कम हमें चालू रखे ताकि हम कुछ व्यंजन के आइटम कम करके वो व्यवसाय चालू रखे। लेबर है, वो लेबर वर्क भी काफ़ी बड़ी तादाद में है, वो भी निष्क्रिय न हो और बेरोजगार न हो, इसलिए हम निवेदन करने आए हैं। अमरावती रेस्टोरेंट लॉजिंग एसोसिएशन और खाद्य पेय विक्रेता संगठना, इनके माध्यम से सभी होटल व्यवसायिक आज हम जिलाधिकारी कार्यालय में जिलाधिकारी साहब को मिलने आए हैं। विषय ऐसा है कि ये युद्धजन्य परिस्थिति में जो कमर्शियल गैस सिलेंडर का जो सप्लाई है वो होटल में नियमित रूप से हो नहीं रहा है और लगभग अब ऐसी परिस्थिति कि सभी के यहाँ पे गैस लगभग ख़त्म है। तो इसके बारे में अलग अलग चर्चा पूरे शहर भर में है कि किसी का बोलना है कि भाई माल है पर उसका सप्लाई प्रॉपर नहीं, किसी का बोलना है कि आने वाले दिनों में और ये क्रिटिकल होगा। तो इसका एक पूरा स्पष्टीकरण आज जिलाधिकारी साहब से बात करके हम लेने वाले हैं। हमारा ये निवेदन उनसे रहेगा कि जो परिस्थिति अभी है उसमें पूरा कोटा न देते हुए कम से कम कुछ न कुछ कोटा हमें नियमित तौर पे दे, जिससे होटल व्यवसाय चालू रहे। और ये सिर्फ होटल व्यवसाय लोगों की ही बात नहीं है, पर इसके ऊपर जो अनेक कर्मचारी, अनेक परिवार जो निर्धारित है, उनको भी इसमें कभी बहुत ज़्यादा सर्वायवल भुगतना पड़ता है। पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर। हेडलाईन्स प्रायोजक RRC ब्रॉडबँड, अकोल्यातील सर्वात स्वस्त आणि वेगवान कनेक्शन। मूर्तिजापूर येथे 2 लाचखोर पोलिसांना ACBचा दणका, तर यवतमाळमध्ये महसूलच्या दोघांनी घेतली बारमध्ये लाच। गॅस सिलेंडरचा तुटवडा की तांत्रिक बिघाड, मोठ्या प्रमाणात ब्लॅक मार्केटिंग, प्रशासनाचा दावा फोल, एजन्सी बाहेर ग्राहकांच्या रांगा। मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतील भ्रष्टाचार उघड, निकृष्ट कामामुळे ओबेरॉय कन्स्ट्रक्शनवर कारवाईची मागणी आली समोर। बोगस पत्रकार रविराज मोरे यांच्यावर किती गुन्हे, आमदार प्रकाश भारसाकडे यांच्या आरोपाने पितळ पडले उघडे। मनपा शाळेचा ऐतिहासिक डंका, शिष्यवृत्ती परीक्षेत 8 विद्यार्थ्यांचे यश, वर्षाला मिळणार 12,000ची शिष्यवृत्ती। बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज। 2,46,000 दर्शकांनी RRC डिजिटल अकोला हे YouTube चॅनल सबस्क्राईब केले आहे, तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात? तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत RRCच्या बातम्या निरंतर पहा। तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा RRCचे हे YouTube चॅनल, लाईक आणि फॉरवर्ड करा RRC डिजिटल अकोलाचे हे न्यूज बुलेटिन। पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नवीन बातमीपत्रात। तोवर नमस्कार।